सर्वच मुलं आम्ही चांगलं नियोजन करतो, सर्वांचा सपोर्ट आहे म्हणून आज रॉकी रुटीनला लागून पाळायला लागलाय। याआधी म्हणजे आम्हाला पहिल्या ऍक्च्युअल मध्ये देत नव्हते कोण, एक महिनापूर्वी, कारण बैल थोडा डाऊन मध्ये होता, आजारी होता। पण आम्ही जास्त करून त्यांचे धन्यवाद मानू का जयेश देवकर भाऊ देसाईचे, त्यांनी शायनर बैल आहे त्यांचा, त्यांनी मला एक शब्दावर बैल दिला का बैला विचारला पण नाही का बैल रुटीनला आहे का फेऱ्यात आहे का, आणि तेव्हापासून जो बैल गुलालात राहिले तो आता कंटिन्यू बैल गुलालातच घेत चालले। आणि तसं बघायला गेलं तर आम्हाला सर्वात चांगलं पैरा आता ह्या सीझनला डेरलीवाल्यांचा पाखऱ्या आणि कोलीकोपरवाल्यांचा वजीर, तर त्यांच्या सर्वांचे आम्ही ग्रुप म्हणून धन्यवाद मानतो की आमच्या बैलावर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला पैरा दिला। आणि आम्हाला याच्यावर एवढा विश्वास आहे की म्हणजे कोणताही बैल असू दे आमच्या गळ्यात, त्याला गाडी साईडला दिसली तर तो गाडी मारणार का, तर 100% मारणार। मित्रांनो, मोहो पनवेलचा एक बिंजोडचा मोठा मैदान आज होता, रविवार 8 फेब्रुवारी, आणि कुमार सारस सागर भोईर आणि कुमार रुवी ऋषिकेश भोईर शिरडोन पनवेल आणि परशा ग्रुप यांचा रॉकी आज विजयाचा गुलाल घेतलेला त्यांनी, आणि त्याच्या पैरामध्ये कोलीकोपर यांचा वजीर आणि वर्सेस होता आपले आकाश राऊत दादा यांचा सुंदर आणि जलवा। दादा काय बोललं, एक बिंजोडची मोठी शर्यत आपल्याला या मैदानात पाहायला भेटली आणि रॉकीने विजयाचा गुलाल घेतला। काय ना, आमचा बैल आज चांगला पळायला, वजीर हा पायरा होता आमचा, बैल चांगला पळाला नक्कीच। आणि याच्यापूर्वी सुद्धा 2 शर्यती झाल्या होत्या आणि कुठेतरी आपल्याला हार पत्करावी लागली होती आणि आज शेवटी आपल्याला गुलाल भेटला, काय बोलाल? काय रॉकीने आमचा करून दाखवलाय। नक्कीच दादा, काय बोला, आजची शर्यती तुमच्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे? महत्त्वाची तर होती शरद, चांगला रॉकीने गुलाल घेतला, चांगला हे झाला, विजय झाला आमचा। दादा मी आता येताना ऐकूनच होतं तुमचाच परिवार होता, मित्रपरिवार होता आणि रॉकीने खूप संघर्ष केला होता, तर नेमकं त्याचा संघर्ष काय होता दादा, जरा सांगा ना। मागच्या काळात आम्ही म्हणजे 1 महिन्यापूर्वी आमचा बैल थोडा बॅकफुटला होता, आता चांगला रुटीनला लागलाय, चांगल्या शर्यती करून चांगला गुलाल घेतो। आज कसं काय कोलीकोपरच्या वजीरसोबत नियोजन कसं काय झालं, नियोजन करता कोण आहे? नियोजन करता आमचा प्रथमेश खारके आणि अक्षय वाकडीकर आणि आबी भोईर, आमचे 3 जण नियोजन करतात बैलाचे। आता साधारणतः याचा वय काय असेल आपल्या रॉकीचा? वय हा 4 आहे। आणि याला कुठून खरेदी केलं होतं दादा? हा झऱ्यातून खरेदी केलता, झऱ्यामधून? आदात होता, आदत असताना खरेदी केलेलं आहे। साधारणतः काय खरेदीची किंमत सांगू शकता का? किंमत मोठी आहे किंमत, म्हणजे सांगला तर लोकांना विश्वास बसणार नाही। त्याला सराव कशा पद्धतीने देता, कारण का बघा बैलला जर चांगल्या लेवलला हाणायचं असेल तर त्याच्या पाठी आपलं मेहनत असते, आणि ती कशा पद्धतीची तुमच्या पडद्याआडची मेहनत असते? आमची पोरं आहेत, सर्व मेहनत करतात। माझे वडील लक्ष्मण भोईर हे सुद्धा कंटिन्यू बैला पाठी असतात, सकाळ संध्याकाळ ते भरपूर मेहनत घेतात बैलाच्या पाठी। दादा सर्वप्रथम तुझं नाव सांग ना। माझं नाव आबी भोईर, आणि म्हणजे सर्वच मुलं आम्ही चांगलं नियोजन करतो, सर्वांचा सपोर्ट आहे म्हणून आज रॉकी रुटीनला लागून पाळायला लागलाय। याआधी म्हणजे आम्हाला पहिल्या ऍक्च्युअल मध्ये देत नव्हते कोण, एक महिनापूर्वी, कारण बैल थोडा डाऊन मध्ये होता, आजारी होता। पण आम्ही जास्त करून त्यांचे धन्यवाद मानू का जयेश देवकर भाऊ देसाईचे, त्यांनी शायनर बैल आहे त्यांचा, त्यांनी मला एक शब्दावर बैल दिला का बैला विचारला पण नाही का बैल रुटीनला आहे का फेऱ्यात आहे का, आणि तेव्हापासून जो बैल गुलालात राहिले तो आता कंटिन्यू बैल गुलालातच घेत चालले। आणि तसं बघायला गेलं तर आम्हाला सर्वात चांगलं पैरा आता ह्या सीझनला डेरलीवाल्यांचा पाखऱ्या आणि कोलीकोपरवाल्यांचा वजीर, तर त्यांच्या सर्वांचे आम्ही ग्रुप म्हणून धन्यवाद मानतो की आमच्या बैलावर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला पैरा दिला। आणि आम्हाला याच्यावर एवढा विश्वास आहे की म्हणजे कोणताही बैल असू दे आमच्या गळ्यात, त्याला गाडी साईडला दिसली तर तो गाडी मारणार का, तर 100% मारणार। म्हणजे आधी 4 नंबरच्या बैलात पळून आता तो 1 नंबरच्या बैलात पळून चांगले गुलाल घेतो, त्याचा संघर्ष काय होता तर तुम्ही जवळून बघितला असेल, मला वाटतं, सांगा ना। संघर्ष म्हणजे तेच बोललो ना, खूप केला, खूप जणांना फोन केला आम्ही याच्या आधी का बाबा पायरा द्या, आम्हाला आमच्यावर विश्वास आहे, फक्त एक मैदान गाडी पळून बघा, आमचा बैल कुठेच कमी पडणार नाही तुम्हाला। पण सर्वजण का देऊ करू असेच सांगतात। का जेव्हा आपल्या दावणीला आला तेव्हा मैदानात हा म्हणजे पळत नव्हता का, काय होता बैल जेव्हा नजरेत नव्हता? बैल जेव्हापासून घेतले तेव्हापासून बैल गती वाढवतच चालले, पण आम्ही ऍक्च्युअल मध्ये या क्षेत्रात नवीन होत, आम्ही 1-2 वर्ष झाले या क्षेत्रात पडलो। या खास आमचा परशा बैल होता जुना, बंदीच्या काळात त्यांनी खूप नाव केलंय,
त्याच्यामुळे आम्ही या शर्यत क्षेत्रात आलो आणि मग तेव्हापासून रॉकी आता आमचं नाव करतोय. वजीर आणि पाखरेवाल्यांचं कसं आभार मानणार की त्याने बैल दिलून आज तुम्ही गुलाल घेताय? त्यांचे आभार मानू तेवढे कमी आहेत, कारण की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून बैल दिला आणि त्या दोन्ही बैलात आमचा 2-2 गुलाल झालेत. गाडी एक पण पडली ना अजून त्या बैलांच्यात. दादा काय बोला, आजची शर्यत जी झाली एक चांगली शर्यत झाली, कारण का मी बघत होतो मला आनंद जास्त होता, कारण का कुठेतरी बॅकफुटला होता आणि गुलाल थोडे पडत होते, पण आजचा गुलाल तुमच्यासाठी मला तरी वाटतं ना तिथे पाहताना खूप महत्त्वपूर्ण होता. आमचं महत्त्वाचं कारण की 2 अड्डे जलवाने आम्हाला टाकलं होतं ऍक्च्युअल मध्ये, कारण त्यात पण याची चुकी नव्हती. आम्हाला पायऱ्यामुळे आमच्या नियोजनमुळे आमची गाडी पडली होती. आकाश राऊत हा माझ्या भावाचा मित्रच आहे, ही मैत्रीपूर्वक शर्यत झाली, त्यामुळे चांगलं वाटतं आणि सर्व म्हणजे एकदम खुश आहेत बैल रुटीनला. आज विरोधात जी शर्यत होती आकाशदादा राऊत यांच्या दावणीला टॉपचंच बैल असतात, त्यांनी टॉपचंच नियोजन असतात. आज सुंदर सुद्धा त्या लेवलचा होता आणि जलवा सुद्धा त्या लेवलचा होता, कारण का 2 वेळा आपल्याला हरवलंय आणि त्याच्यामध्ये आपण गुलाल घेऊन दाखवलं. म्हणजे आपल्या बैलांनी दाखवले की हार जीत ही होत असते. आज आम्ही हारलो तर एकनाच दिवशी विजयाचा टप्पा आम्ही गाठू आणि तो आज मोह पनवेल मैदानात गाठला. याची खासियत अशी आहे का जेवढा पल्ला लांब असेल ना तेवढा बैल आपला पुढे वाढणार आणि आपल्याला त्याच्यावर गॅरंटी आज गाडी होणार होती. आम्हाला 100% माहिती होतं का गाडी आज होईल, कारण की मागच्या 2 गाड्यांमध्ये थोडा पब्लिकच्या साथ त्याला कमी पडली म्हणून गाडी पडली होती, पण आज त्यांनी करून दाखवला. मला वाटतं मागचा हा मोह पनवेलचा मैदान होता, पल्ला थोडा जास्त होता आणि आता ऐकून होतो की पल्ला थोडा कमी करण्यात आलाय. मग तरी तुमच्या मनात काय धाकधूक होती का? नाही, असं काय नाही धाकधूक, त्याला पल्ल्याचा काही विषय नाही. गाडी साईडची गाडी जेवढी पळेल त्याच्या जास्तच 2 उड्या तो पळणार, एवढी आमची गॅरंटी त्याच्यावर. आज कुठे पब्लिकला होता का? नाही, आपला आतूनच आतून पळतो. होता. कशी पळाली गाडी? गाडी एकदम सुपर फास्ट पळाली, चांगला आनंद आहे. आणि काय इच्छा आहे येणाऱ्या काल कसं गाजवणार, कसं नियोजन असणार आहे? काय ना, आम्हाला त्यांनी असंच गुलाला ठेवावी हीच इच्छा आहे आणि चांगले पैरवाल्यांनी पण आम्हाला जरा सहकार्य करावा, कारण की आमचा बैल पळतो असं नाही, कोणी पण म्हणजे कोणालाच कमी पडणार नाही ही आमची गॅरंटी आहे. असंच त्यांनी गुलाला ठेवा हीच त्याच्याकडून इच्छा आहे. आणि बघा आज तुमचं मित्रपरिवार कसं नंदी एक सांभाळणं एकट्याचं काम किंवा एका कुटुंबाचं काम नाही, म्हणजे आपल्या एक घरातलं काम नाही. याच्यामध्ये जेव्हा मित्रपरिवार आपले घरची माणसं साथ देतात तेव्हाच आपण मैदानात येतो, कारण मैदानात येण्यापूर्वी घरची तयारी काय असते ते तुम्ही सांगा ना चॅनल. ऍक्च्युअल मध्ये या ग्रुपमुळेच आम्ही सर्वांनी नाद चालू केले. शर्यत क्षेत्रामध्ये पोरं नसतील तर कोण टिकू शकत नाही. आमचा ग्रुप म्हणजे जवळजवळ 50-100 जण आहेत ग्रुपमध्ये. आता जसं प्रत्येकाला पॉसिबल होते तसं प्रत्येक जण मैदानात येतो. गोट्यावर पण रोज 30-40 जण रोज असतात आणि त्याच्या मागे खूप मेहनत आहे सर्वांची, चालवण्यापासून पोहणीपासून त्याचा खाना पिना सर्वजण चांगली काळजी घेतात. बघा बिंजोरचं क्षेत्र असं झालं ना, पहिलं शौक होता या 3-4 वर्षा आधी क्रिकेट, अख्खी पब्लिक क्रिकेटकडे जायचं, पण आता काय 3-4 वर्ष अशी काय पलट झाली आहे की क्रिकेटला आपली पोरं कमी दिसते, पण बैलगाडा क्षेत्रात बैल घेऊन येतील आणि शर्यतीला उतरतील. तर तसं तुमचं काय कशामध्ये योगदान आहे तुमच्या ग्रुपचा? आता माझंच उदाहरण घ्या, मी क्रिकेटची मॅच सोडून येतो त्याच्यासाठी शर्यत बघायसाठी आलो. त्याची योगदान म्हणजे सर्व आता याच्यासाठी खूप मेहनत आहे आणि बैल जेव्हापासून रुटीनला लागले तेव्हा सर्वांना आनंद होत आहे. असंच त्यांनी गुलाला ठेवा, बस एवढीच इच्छा आहे. एवढीच इच्छा आहे. चला रॉकी असंच नाव करत राहील आणि हारजीत तर होत असते. आता आपल्या समोर तर रॉकी आहेत, पण असे खूप सारे जुने नंदी आहेत की त्यांच्या दावणीलाच असतात आणि त्यांनी नाव केलेलं असतं. तर रॉकीच्या आधी कोणते दावणीला बैल होती का? आता ते मी मगाशीच सांगितलं, पारशा होता आमचा जुना, त्याच्यामुळेच आम्ही हा नाद चालू केलाय. त्यानंतर आता आमच्या घरी छोटा पारशा आहे, पिस्तूल आहे, साजन एक बैल होता आमचा, आणि आता आमच्याकडे एक हिंदकेसरी महाकाल, वडूजकरांचा महाकाल म्हणून तो आपण खरेदी केलेला आहे. बैल थोडा आजारी आहे त्यामुळे घरी आहे, पण लवकरच त्याचा पण धमाका होणार. म्हणजे महाकाल पुन्हा प्रदर्पण दिसेल मैदानात? 100% दिसेल आणि तो नंबर मध्येच दिसेल तुम्हाला. मग कसं महाकाल साधारणतः किती वर्षाचा आहे आता दादा? महाकालचं वय ऍक्च्युअली मध्ये 4-5-4-4.5 वर्षाचा असेल. लायक आहे आपल्या रॉकीच्या पैरामध्ये पळण्यासाठी? 100% आमची घरची गाडी पळेल. फक्त थोडा बैलाचा प्रॉब्लेम झालाय पायाचा, तो लवकरच आता रिकवर होईल आणि लवकरच आमची घरची गाडी तुम्हाला पळताना दिसेल. अच्छा, मग जेव्हा महाकाल मैदानात उतरेल तेव्हा दुसरा पैरा असेल का आपला घरचाच? पहिला तर आम्ही घरच्या गाडीतच त्याला पळवू, कारण की त्याला तो पण नंबरचाच बैल आहे. आम्ही या सीझनला त्याच्या पहिल्या 4-5 गुलाल 1 नंबरच्या गाड्यांचंच केलेलं आहे. फक्त थोडा पायाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे बैल आता बॅकफुटला आहे, पण लवकरच घरच्या गाडीचं नियोजन चांगलं होईल. चला असंच रॉकी नाव करत राहील आणि संघर्षातून तुम्ही या पोझिशनला आल्यात आणि आज गुलाल घेतात. नक्कीच आता तो चांगल्या शर्यती केल्या आणि नम्रतच राहील आणि रॉकी नक्कीच एक दिवस चांगली बिनजोडची शर्यत खेळून आणखी नाव रुपायला येईल. शुभेच्छा तुम्हाला दादा. गणपती बाप्पा मोरया. आई एकविरा माते की जय.